आता वळूया जळगावकडे. हतनूर धरणाचे 10 दरवाजे हे 2 मीटरनं उघडण्यात आलेत. तापी नदी पात्रात 39,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. तापी नदी काठच्या गावांना आता सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्यात. हतनूर धरणाचे 41 पैकी 10 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. आपण ही दृश्य बघतोय. हतनूर धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे तापी नदी पात्रात हळूहळू पाण्याची पातळी ही चांगलीच वाढू लागली आहे. त्यामुळे सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आणि त्याप्रमाणे सतर्क रहा अशा सूचना या करण्यात आलेल्या आहेत. हतनूर धरणाचे 41 पैकी 10 दरवाजे उघडलेत. अधिक माहिती घेऊयात. मंगेश जोशी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. मंगेश, हतनूर धरणाचे आता 10 दरवाजे उघडण्याची वेळ आली आहे. याचा अर्थ जोरदार पर्जन्यवृष्टी या धरण क्षेत्रात होतीये. काय नेमका स्वरूपाचा इशारा देण्यात आलेला आहे आणि सध्याचे अपडेट्स काय येत आहेत जळगाव जिल्ह्यातून आणि आसपासच्या परिसरातून? नक्कीच प्रज्ञा, खरं तर गेल्या 24 तासामध्ये हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जे आहे ते मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यातच विदर्भ आणि मध्य प्रदेशातही मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे हतनूर धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून सद्यस्थितीत हतनूर धरणात 60% जलसाठा जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणात जलसाठा हा वाढल्याने खरं तर हतनूर धरणाचे सकाळी 5 वाजता 10 दरवाजे जे आहेत ते 2 मीटरने उघडण्यात आले असून 39,200 क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो तापी नदी पात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे तापी नदीला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून तापी नदी काठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. खरं तर पुढील काही तासामध्ये पाण्याची आवक वाढल्यास हतनूर धरणाचे अजूनही काही दरवाजे उघडून विसर्ग हा 50,000 पेक्षा अधिक होऊ शकतो. त्यामुळे तापी नदी काठच्या ग्रामस्थांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा दिला असून नदीकाठी ग्रामस्थांनी जाऊ नये तसेच आपले गुरढोरं हे नदीकाठी नेऊ नये असे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे. जळगाव जिल्ह्यातही गेल्या 12 तासापासून मुसळधार पाऊस सुरू असून अजूनही पावसाची संततधार जी आहे ही सुरू आहे. त्यामुळे अनेक सखोल भागात देखील पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय. तर पुढील